कुंभ राशी मे महिन्यात ब्रह्मांडाने लिहिलेल्या 10 अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच. कुंभ राशीसाठी मे 2025 या वर्षात काय घडणार आहे याचं सविस्तर विश्लेषण आणि गोड भावनिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण त्यासाठी कसे पाहिजे हे केवळ ज्योतिषशास्त्र नाही तर नियती ब्रह्मदेवाचा प्लॅन याचे गूढ उलगडून टाकणार आहोत. हो, हे घडणारच होतं आणि यासाठी आपण जन्म घेतला आहे. तर कुंभ राशी ही गुणवत्तेचा अधिपती आहे. पण 2025मध्ये तुमचं आयुष्य असं काही वळण घेणार आहे की तुमच्याच घरात तुमच्याच विश्वासाचे भांडार असलेल्या माणसांमध्ये असा एक चेहरा जो उघड होईल की तुम्ही सुन्न व्हाल. पण या उघड चेहऱ्याने तुमचं आयुष्य वाचणार आहे. तर आयुष्य अंधारात गेलं असता एवढं गंभीर आणि नियोजित कट आहे. हे सत्य. नंबर 2 आहे मंगळ शनीच्या युतीमुळे नात्याचा अभंगपणा, नव्या युगाची सुरुवात. या काळात कुंडलीतील सप्तम, द्वादश आणि अष्टम भावात वर्गघातक दृष्टी निर्माण होत आहे. जे नातं तुम्ही जीवापाड जपलं ते अचानक तुटेल. समोरचा माणूस तुम्हाला सोडून जाईल आणि तोही कसलेही स्पष्टीकरण न देता. हा ब्रह्मदेवाचा संकेत असेल. ज्यांना सोडून दिलं ते तुम्ही नव्हताच आणि जे येणार आहे ते तुमचं खरं भविष्य घडवतील. नंबर 3 कल्पित धनलाभ. कुंभ राशीला धनस्थानात असलेल्या गुरु आणि राहूच्या सानिध्यामुळे एक अशी योगाची रचना होते. ही धन कुठून येईल याचा अंदाजही तुम्हाला नसेल. शेअर बाजार किंवा जुनी गुंतवणूक किंवा एखादा जुना प्रोजेक्ट, कोर्ट केस याचा निकाल लागून तुम्हाला घरच्यांकडून आर्थिक वारसा असे काहीही होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, हा पैसा तुमच्या कर्माच्या परीक्षेनंतरच मिळेल. 7.5चा अंतिम टप्पा. शनी राशीच्या लोकांसाठी 7.5चा शेवटचा आणि सगळ्यात तीव्र टप्पा सुरू होणार आहे. पण यावेळेस तो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो. तुमचं आयुष्य तुटण्यापेक्षा पुन्हा घडेल. पण त्यासाठी जुनं मोडणं आवश्यक आहे. पूर्वजांचे संरक्षण, वंश परंपरा गृह सावरणार. तुम्हाला या महिन्यात अचानक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो. एखाद्या स्वप्न किंवा देवदर्शन, गुरुभेट, अमुक शांतता अशी संकेत तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या पाठीशी पूर्वत आहेत. तुम्ही पुढे चालत राहा. तुमची अधुरी स्वप्न पूर्ण होतील. त्यासाठी पितृयज्ञ, अज्ञात व्रत आणि घरांमध्ये वृद्धांचा आशीर्वाद घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी चालून येणार आहे. तुमचे बरेच दिवसाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे तुम्हाला परदेशात जायचे योग घडतील. तसेच यशाकडे तुमचं भाग्य, भावावर शुभग्रहांची स्थिती आणि दशांतर दशा यांचा परिणाम म्हणून तुम्हाला अचानक कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांनी परदेशात किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा प्रवास केवळ ठिकाण बदललं नाही तर नीती बदलत आहे. या प्रवासातच तुम्हाला तुमचे ध्येय सापडेल. तुमचे जुने शत्रू परत येतील पण यावेळेस समोरचे हरणार आहेत. शनीने सध्या तुम्हाला पुन्हा साथ द्यायचा ठरवला आहे. जिथे तुमच्यावर अन्याय होईल तिथे मात्र आता ग्रहयोगी तुमच्या बाजूने आहेत. त्या जुन्या लोकांच्या संस्थांची, संबंधांची परतफेड तुम्हीच करणार. पण न्यायाच्या मार्गाने शत्रूची पुन्हा भेट होईल. पण ते यावेळी निर्णय तुमचा असेल. आत्मवेदना, रडून हसणं, आठवणीतून मुक्ती. तुमच्या अंतर्मन उफाळून येईल. रात्री स्वप्न, गोड आठवणी, अनामिका सुरू आणि अचानक आत्ममुक्तीचा क्षण. हे सर्व एकाच महापुरुषासारखं होईल आणि तुमचं मन तुमच्या दुखण्याचं विसर्जन करेल. घरात मोठी जबाबदारी पण हीच राजयोगाची सुरुवात. एखाद्या जबरदस्त कौटुंबिक संकट, वडीलधाऱ्यांचा आजारपण, निर्णयाचं ओझं. ही सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल. पण हाच काळ तुम्हाला नेतृत्व, आत्मविश्वास आणि भविष्याचे अधिकार देणार आहेत. राजा संकटात तयार होतो आणि तू राजा होत आहेस. गुरूंचा आशीर्वाद. तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद मिळणार आहे. गुरुचे भेट हे एक योग. या महिन्यात तुम्हाला विशेष गुरुपरंपरेचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही ओळखाल की आज संकल्प आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती, तू कोणत्या पुस्तक, कोणत्या स्वप्न, कोणता मंत्र तुमचा जीवनचक्र वाळवेल. हा क्षण ब्रह्मन स्वतः तुम्हाला ओळख करून देत आहे.
संध्याकाळी काळे वस्त्र घालून तुम्ही शनीचा मंत्र 23 मिनिटांचा जप करा आणि हे दर शनिवारी करा. मंगळाच्या शुभतेसाठी दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. रक्तदान किंवा एखाद्या गरजू पुरुषाला लाल वस्त्र दान करा. घरातील पितरांसाठी तुपाचा दिवा लावा. पितृदेवताय या मंत्राचा जप करा. विशेषतः अमावस्येला करा पिंडदान किंवा वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. गुरुपरंपरेचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी केशर किंवा चणा डाळ दान करा. अशा प्रकारे जे वाईट सहन केलं त्याचा प्रत्यक्ष हिशोब मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत रहा, सगळेच ठीक होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण 2025मध्ये जे घडणार आहे ते कोणाला थांबवता येणार नाही. त्यामुळे कुंभ राशींच्या लोकांसाठी तयार रहा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुंभ राशींच्या लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.